ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण इथं बनवणार मेथी आणि बटाट्यापासून पराठे। तर मस्त लागतात, पौष्टिक आहेत, नक्की करून बघा तुम्ही। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 2 ते 3 बटाटे उकडून साल काढून मी इथे खिसून घेतलेले आहेत बघा। ही मेथी आहे, मी स्वच्छ निवडून धुवून कट करून घेतलेले आहे। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते घालून घेऊया। आता यामध्येच आपण मसाले घालून घेणार आहे। तर इथे ही मसाले आहेत: हळद, गोडा मसाला, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड आणि लाल तिखट आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे, ते घालून घेऊया। इथे मी आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे, ते घालून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। तर यामध्ये चवीनुसार मीठ। आता आपल्याला हे सगळं मिक्स करून मळून घ्यायचं आहे आणि पीठ लागलं तर अजून आपण यामध्ये पीठ घालून घेणार आहे। पाणी लगेच आपल्याला घालायचं नाही, याआधी मेथी आणि बटाटा छान असं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग आपण यामध्ये थोडं पाणी लागलं तर आपण घालून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये बेसन पीठसुद्धा घालू शकता, छान होतात। माझ्याकडे आता सध्या नाही आहे, त्याच्यामुळे मी नाही घातले। तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, खुसखुशीत होतात पराठे। आपण मेथी आणि बटाट्याचे पराठे बनवत आहे, छान लागतात, मुलेसुद्धा आवडीने खातात। तर आता हे मळून घेऊया छान असं बघा। इथे छान असं मी मळून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही आहे। आता इथं आपण लगेच आता गोळा बनवून लाटायला घेणार आहे। मी थोडंसं हाताला तूप लावलेलं आहे आणि गोळा करून घेत आहे बघा। छान असे होतात, तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका। तर मस्त असं मी इथे लाटून घेतलेला आहे बघा आपला पराठा। आता तूप टाकून तव्यावरती छान असं आपण भाजून घेणार आहे। तवा गरम झालेला आहे बघा। तर छान होतात हे पराठे, तुम्ही एकदा नक्की करून बघा। बघा मस्त होतात हे पराठे। बघा किती छान असं भाजला गेला आहे पराठा, बघू शकता। एकदम मस्त होतात, पौष्टिक आहे। आपण इथे मेथी आणि बटाट्याचे पराठे बनवलेले आहेत। दोन्ही साईडनं तूप लावून खरपूस भाजून घेणार आहे आपण, जास्त करपवायचं नाही आणि लो टू मिडियमवरतीच आपण हे भाजून घेणार आहे, जेणेकरून कच्चापणा निघून जाईल त्यातला आणि छान असे खुसखुशीत असे होतील आपले पराठे। तर बघू शकताय तुम्ही, मस्त असे भाजून झालेले आहेत बघा। आता मी एका जाळीवरती काढून घेते बघा, या पद्धतीने। तर धन्यवाद।